व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व गुरुजन वर्ग आणि अर्थातच आजचे अतिशय स्पेशल असलेले ते सगळे बालमित्र हो, नमस्कार. नमस्कार. ओळखता मला? स्वप्नीलचा खूप जोरात आवाज आला, बरोबर ना स्वप्नील? आज मलाही एकदम 10 वर्ष मागे गेल्यासारखं वाटतं. आठवतंय ना का? कारण त्यातली बरीचशी मुलं पहिली अ ला माझ्या वर्गामध्ये होती, बरोबर? आपली ही बॅच अशी आहे की जी जेव्हा आपल्या शाळेने ठरवलं की पहिलीपासून सेमी इंग्लिश सुरू करावं, ती ही बॅच आहे. आणि त्यावेळी दुपार सत्रामध्ये आपले वर्ग होते. आणि हे सगळं आपलं मला वाटतं 7वीच्या सेंडऑफला सांगून झालंय, बरोबर? आणि आजही मला पुन्हा 3 वर्ष मागे जाऊन 7वीच्या सेंडऑफला काय घडलं ते पुन्हा एकदा करावं असं वाटतंय. ते म्हणजे इकडून पण एकदा आणि इकडून पण एकदा तुम्ही सगळेजण खूप त्या दिवशी सारखेच सुंदर दिसताय, त्यापेक्षाही जास्त सुंदर दिसताय. काही मुलींनी खरंच जास्त मेकअप केलाय, त्यामुळे चेहऱ्याने ओळखायला येत नाहीये, पण खरंच निरोप समारंभ हा निरोप समारंभ वाटतोय. अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवून जाती, 2 दिवसाची रंगत संगत, 2 दिवसाची नाती. पण हा निरोप समारंभ त्या अर्थाने निरोप समारंभ नाहीये, बिकॉज एव्हरी एंडिंग इज अ न्यू बिगिनिंग. आता एका दुसऱ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला पाऊल ठेवायचंय, तिथे आणखी छान मित्रमैत्रिणी तुम्हाला मिळणार आहेत. याच्यापेक्षाही छान शिक्षक मार्गदर्शक तुम्हाला तिथे लाभणार आहे. पण त्यासाठी मी 7वीच्या सेंडऑफला एक वाक्य म्हटलं होतं. कुणाला आठवतंय का? कुणाला आठवतंय? बरं, मी सांगते पुन्हा एकदा. शांतता काळात जर का जास्त घाम गाळला, शांतता काळात जर का जास्त घाम गाळला तर युद्ध काळात रक्त सांडावं लागत नाही. आणि 7वी पासून मला असं वाटतंय की तुम्ही तो घाम गाळलाय, अर्थात अभ्यास केलाय, त्यामुळे ही परीक्षा आणखी छान प्रकारे तुमच्या दृष्टीने यश देणारी होणार आहे. त्यामुळे निर्धास्तपणे या परीक्षेला सामोरं जायचंय. जाणार ना? आणि केवळ हेच नाही तर याच्या पुढच्याही क्षेत्रामध्ये, म्हणजे फक्त 10वी नाही तर 10वीपेक्षाही पुढेही जाताना आपल्या शाळेचं नाव, आपल्या कुटुंबाचं नाव, आपल्या आई वडिलांचं नाव, आपल्या देशाचं नाव हे उज्ज्वल कसं होईल या दृष्टीने आपण प्रयत्न करायचे. या वर्षीचं सरांनी म्हणजे सर टाकत असतात आपल्या ग्रुपला, तर यशाचा जो फळा असतो ना, यशाचा जो फलक, तो नेहमीच हलका राहिलेला आहे. तो केवळ तुमच्यामुळे. विज्ञान प्रदर्शन असू दे, गीत गायन स्पर्धा असू दे, बाहेरच्या इतर अनेक बाह्य स्पर्धा, तुम्ही सर्वांनी त्याच्यामध्ये अतिशय सुंदर असे यश मिळवलेलं आहे. आणि पुढेही तो अशाच प्रकारे तुमचा यशाचा आलेख उंचावत जाईल अशी आम्हा सगळ्यांकडून तुम्हाला आशीर्वाद आहे, शुभेच्छा आहे. आजच्यासाठी या 4 ओळी. ईश्वर का दिया कभी अल्प नहीं होता. म्हणजे आपल्याला ईश्वर जे देतो ते कधीही थोडं नसतं, भरपूर असतं. ईश्वर का दिया कभी अल्प नहीं होता, जो टूट जाए वो संकल्प नहीं होता. हार को लक्ष्य से दूर ही रखना, हार को लक्ष्य से दूर ही रखना, क्योंकि जीत का कोई विकल्प नहीं होता, जीत का कोई विकल्प नहीं होता. तुम्हाला सगळ्यांना जिंकायचं
नाही. यात तुम्हाला पुढच्या हल्लीच्या मोडसाठी आणि पुढच्याही आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. असंच छान आता दिसतायत, असंच हसत राहा पुढच्या आयुष्यातील. थँक्यू.